पंढरपूरच्या राजकारणात दिलीप धोत्रेंची किंगमेकर भूमिका. नगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेतही विठ्ठल परिवाराची एकजूट. पंढरपूर प्रतिनिधी. नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीपासून ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकापर्यंत पंढरपूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून आल्या. या सर्व प्रक्रियेत सर्वाधिक प्रभावी आणि निर्णायक भूमिका बजावली ती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी. पंढरपूर शहरावर नगरपालिकेने लाभलेला करवाढीच्या बोजासह शहरातील विविध मूलभूत प्रश्नावर सातत्याने आक्रमक भूमिका मांडणारे दिलीप धोत्रे यांनी नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व समविचारी नेत्यांना एकत्र आणण्याची पुढाकाराची भूमिका घेतली. याच पार्श्वभूमीवर हॉटेल ग्रँड येथे विविध पक्ष व संघटनांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीतून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या झेंड्याखाली विविध राजकीय प्रवाहातील नेते एकत्र आले. या राजकीय एकजुटीचे ठळक फलित म्हणजे पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर प्रणिता भालके यांचा तब्बल 11,000हून अधिक मताधिक्याने झालेला दणदणीत विजय. या विजयामुळे शहराच्या राजकारणात नवीन समीकरणे निर्माण झाली. यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही विठ्ठल परिवारात मोठे राजकीय स्थित्यंतर घडताना दिसून आले. 1996 पासून विठ्ठल परिवाराच्या स्थापनेपासून एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या दिलीप धोत्रे यांनी या निवडणुकांमध्येही परिवारातील नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. याच प्रयत्नातून विठ्ठल परिवारातील प्रमुख नेते भगीरथ भालके आणि आमदार अभिजित पाटील हे मनसे कार्यालयात एकत्र आले आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संयुक्त आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाचे परिणाम निवडणूक निकालात स्पष्टपणे दिसून आले. पंढरपूर तालुक्यातील 7 पैकी 5 जागांवर संयुक्त आघाडीला यश मिळाले. 2 बलाढ्य गट एकत्र आल्याने तालुक्याच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे चित्र समोर आले. मतमोजणीनंतर प्रतिक्रिया देताना आमदार अभिजित पाटील व भगीरथ भालके यांनी दिलीप धोत्रे यांनी घेतलेल्या आग्रही आणि समन्वयक भूमिकेचा आवर्जून उल्लेख केला. तर आज मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी विठ्ठल परिवारातील नेते एकत्र येण्यामागची आपली भूमिका स्पष्ट करत आगामी काळात पंढरपूर शहर व तालुक्याच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंढरपूरच्या राजकारणात दिलीप धोत्रेंनी निभावलेली ही किंगमेकर भूमिका आगामी निवडणुकांच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. बापू नगरपालिकेच्या विजयानंतर आता पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत देखील आमदार अभिजित पाटील भालके एकत्र आल्यामुळे मोठा विजय संपादन केला आहे. तुमच्या याच मनसेच्या कार्यालयात या आघाडीची युतीची भाषणे झाली, 2 नेते एकत्र आले, काय सांगाल? नाही, सगळ्यात महत्त्वाचं की पंढरपूर शहराचा आणि या तालुक्याचा विकास झाला पाहिजे. गोरगरीब जनतेची कामं झाली पाहिजेत, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही गेले अनेक वर्ष झाले या ठिकाणी काम करतो आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की संपूर्ण विठ्ठल परिवार त्या ठिकाणी एकत्र करण्याला यश आलं आणि संपूर्ण विठ्ठल परिवार एकत्र झाल्यामुळं या ठिकाणची नगरपालिकेची निवडणूक आम्ही ताकदीने लढली आणि जिंकलो. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मताच्या फरकाने आपल्या आघाडीचे नगराध्यक्ष देखील त्या ठिकाणी निवडून आले आणि आता त्या पद्धतीनं कामकाज देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आणि लगेच ताबडतोब त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली. नगरपालिकेची सत्ता गेले 30-35 वर्ष झालं आपल्या ताब्यात नव्हती. पंढरपूरच्या जनतेनं सगळेजणच एकत्र आल्यामुळं मम्मी असेल, काका असतील, अनिलदादा सावंत असतील, आमचे सगळेच लोक, संजय बनपट्टे, किरण गाडगे असतील, आम्ही सगळ्याच लोकांनी परिवार म्हणून, मग भगीरथदादा भालके असतील, अभिदाबा पाटील असतील, या सगळ्याच लोकांना त्या ठिकाणी एकत्र करून परिवार म्हणून सगळ्या लोकांना, वसंतदादा देशमुख असतील, पुन्हा सगळ्याच लोकांना आम्ही एकत्र करून परिवार म्हणून ही निवडणूक लढवलो आणि नगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी आम्ही जिंकली. आणि त्याच धर्तीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं देखील त्या ठिकाणी आम्ही एकत्रीकरण केलं आणि त्या एकीचं बळ काय असतं ते तुम्हाला लक्षात आलं. कारण या जिल्हा परिषद गटामध्ये 7 पैकी 5 जागा या आपल्या निवडून आल्या
आणि त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये देखील समसमान असं 16पैकी 8 आपल्या निवडून आल्या, समसमान असं संख्याबळ झालं. म्हणजे जो करिश्मा 20-25 वर्षात होऊ शकला नाही तो करिश्मा आत्ता आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन तो करून दाखवला आणि पंढरपूर शहर तालुक्यातील जनतेने देखील विश्वास ठेवला आहे. त्यामुळं परिवार हा एकत्र आल्यामुळं काय होऊ शकतं हे आता सगळ्या नेत्यांनाही आणि सर्व लोकांनी त्या ठिकाणी कळलेलं आहे. कल्याणराव काळे, गणेश पाटील यांनी भूमिका बदलली, परिवारातीलच नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होतं. आता त्यांच्या या झालेल्या पराभवानंतर तुम्ही त्यांना काय आव्हान कराल? नाही, परिवार म्हणून सगळेजण या ठिकाणी एकत्र आले पाहिजेत, कारण सगळ्यांचे विचार त्या ठिकाणी जुळत होते, सगळ्यांची विचारसरणी एक होती. परंतु आता ज्याच्या त्याच्या शेवटी राजकारणाने ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. त्यांना वाटलं असेल की बाबा त्या ठिकाणी गेल्यानंतर काय होईल राजकीय हे, परंतु त्याचं तसं दिसलं नाही, कारण लोकांनी ते स्वीकारलं नाही. कारण लोकांनी परिवाराला स्वीकारलं, परिवाराच्या विरोधात जाणाऱ्यांना त्या ठिकाणी लोकांनी स्वीकारलं नाही. त्यामुळं अजून देखील वेळ गेलेली नाही. सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र राहावं, एकत्र काम करावं. परिवार म्हणून या तालुक्याचा, या शहराचा सगळ्यांनी विकासाला हातभार लावावा आणि जनतेला न्याय द्यावा, हीच आमची कायमची भूमिका आहे. तुमचे मित्र अभिजित पाटील यांना तुम्ही सांगता का सगळ्यांना बरोबर घेण्याकरता? कारण त्यांचं फारसे उत्सुक नसत ते लोकांना बरोबर. नाही, त्यांची कायम आमदार अभिजित पाटील साहेबांची देखील कायम भूमिका सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचीच आहे. आणि त्यांची जर ती भूमिका नसली असती तर आत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीला हे यश आलंच नसतं. त्यामुळे त्यांची देखील भूमिका सर्वांना घेऊन जायची आमची कायम चर्चा होत असते. आणि मला असं कधी दिसलं नाही की कुणाला सोडून निवडणूक लढवायची. ते विठ्ठल परिवारातल्या सर्व लोकांना घेऊनच ते कायम काम करत आले आणि यापुढे काम करत राहतील याची मला खात्री आहे. पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रत्येक वेळी थोडं स्थित्यंतर घडतं. एक गट बाजूला जातो, नवीन गट निर्माण होतो. आता आपले पर्व सुरू झाल्याचं दिसतंय. त्याच्यामध्ये प्रशांत परिचारकांचं नेतृत्व हा शहर आणि तालुका नाकारतं असं दिसतंय तुम्हाला? नाही, मी असं कुणाचं नेतृत्व नाकारतं किंवा स्वीकारतं असं म्हणणार नाही, परंतु जनतेने विठ्ठल परिवाराला स्वीकारलं आहे. जनतेने विठ्ठल परिवाराला स्वीकारलं आणि ह्या निवडणुकीतनं ते जनतेने दाखवून दिलं आहे. कारण विठ्ठल परिवाराने 7 जागा लढवल्या, त्यापैकी 5 जागा जिल्हा परिषदेच्या निवडून आल्या आणि पंचायत समितीचं तर संख्याबळ समसमान झालेलं आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट दिसतं की आमदार अभिजित पाटील असतील, विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथदादा बालके असतील आणि आम्ही सगळेजण, मी असेल, आमचे अनिलदादा सावंत असतील, नागेश काका असतील, आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी एकत्र काम केलं आहे आणि लोकांनी आम्हाला स्वीकारलं आहे.